छगन भुजबळ बोलतायत, थेट जाऊयात. ज्यांनी शिवसेनेसाठी काम केलं, अनेक वेळा शिवसेनेवर संकट आले, त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे त्या संकटांना तोंड सुद्धा दिलं. मनोहर जोशी अभ्यासू होते, त्याचबरोबर त्यांनी राजकारण आणि उद्योग हे दोन्ही जे आहे अतिशय उत्तम प्रकारे हाताळले होते. तर म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म, परंतु आपण पाहतो नंतर कोहिनूर टेक्निकल क्लासेस वगैरे वगैरे त्याच्या माध्यमातून ते पुढे गेले. पुढे ते बिल्डरच्या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिलं आपण की कोहिनूर हॉटेल वगैरे अनेक ठिकाणी जे आहे त्यांनी त्याचमुळे सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलं. गेली अनेक वर्ष खरं म्हणजे ते आजारी होते. हृदयाची 2-3 ऑपरेशन झाली होती. असं कळलं की त्यांना ब्रेन स्ट्रोक सुद्धा महिना 1.5 महिन्यापूर्वी आला. परंतु या सगळ्यांवर मात करीत जे आहे ते लढत होते. तर शिवसेनेचे अनेक बाळासाहेब ठाकरे तर गेलेच, वामनराव महाडिक गेले, दत्ताजी साळवी गेले, धीर जोशी गेले, होलकर गेले आणि आता शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून ते होते मनोहर जोशी, ते सुद्धा गेले. त्या सगळ्या आठवणी ज्या आहेत मनामध्ये येतात. त्या वेळेला आम्ही केलेली आंदोलनं, त्या वेळेला पोलिसांनी केलेली बंदी, केलेली अटक, त्या सगळ्या गोष्टीची मनातल्या मनात उजळणी जी आहे निश्चितपणे एक त्यांचं वय तर झालेलं होतं आणि आजारी होते, पण त्यांनी ज्या वेळेला ते पायावर उभे होते त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे जे आहे शिवसेना आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी जी आहे ती वेगवेगळ्या पदावर असताना, मुख्यमंत्री असताना किंवा पार्लमेंटचे अध्यक्ष असताना ते असताना तिथे उत्तम काम. आणि त्याच वेळेला आज आता असं कळलं की कारंजाचे बीजेपीचे आमदार राजेंद्र पटणे यांचं तर फार म्हणजे मला वाटतं 59 वर्ष फक्त, तो अधिक धक्कादायक ही बातमी आहे. त्यांचं सुद्धा निधन झालं. 1-1.5 महिन्यापूर्वी काहीतरी मला ते स्वतः भेटले होते आणि त्यांनी आमंत्रण सुद्धा दिलं होतं. ते सुद्धा मला अतिशय सोज्वळ ही व्यक्ती होती आणि अनेक वेळा ती तिथून निवडून सुद्धा आली. तसं पाहायला गेलं तर ते बातमी म्हणजे अल्पसंख्याक म्हटलं पाहिजे, परंतु जे आपलं कर्तव्य कामगिरीमुळे जे आहे त्यांनी त्याच्या लोकांची मनं घेतली. थोडाफार तर परिणाम होणारच, पण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं. अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहे ते स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पोहोचवू शकते. पूर्वी फार अडचणी यायची, तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार जरी अडचण येते. खास खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की त्यांच्या मनावर जमलेले असतात, तर पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होती. एक काळ असं झाला 99 सालामध्ये जी निवडणूक झाली, त्यावेळेला जवळ 25-30% जास्त मतं जी आहेत ती त्यावेळेला हाताला गेली. आणि ज्या लोक आम्ही विचारायचो तुम्हाला कुणाला मत दिलं, आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं, हाताला मत दिलं. परंतु त्यावेळेला
काँग्रेसच्या बाहेर होते, घड्याळची ते होत. आता तेवढं चांगलं होतं. नक्कीच उद्यापासून जर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही. एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्या सहित. आणि 3 वेळा हा दोन कालचा प्रयत्न तिसरा प्रयत्न होता. एका पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना, हे मुख्यमंत्री असताना, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आणि आता सुद्धा जो कायदा पास झाला 2 दिवसापूर्वी त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. आता निवडणुका जवळ आलेल्या आहे. वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार, गावागावात जाणार. त्या रीतीने जर तुम्ही लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही. ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. मराठा समाजातील कार्यकर्ते, ओबीसी समाजातील, भटक्या विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यापासूनचीच आमची मागणी होती की वेगळं आरक्षण द्या, त्याप्रमाणे ते दिलेलं आहे. मग अडचण काय आहे? हा आम्ही त्याला विरोध केला असता मग तुम्ही आंदोलन केलं तर मग समजू शकलो असतो. आम्ही फक्त काय केलं, आम्ही तुम्हाला विरोध नाही केला. आम्ही सांगितलं की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे, लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची, त्याच्यामुळे तुम्ही न येता वेगळं आरक्षण द्या. त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्याला विधानसभा विधान परिषदेमध्ये एकूण 1 सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे. आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात, म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात. पण त्यांनी सांगितलं म्हणजे काही लोक आले अडवले, कोण लोक होते, काय होते, आता पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते तर काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. पोलिसांनी सुद्धा केलं पाहिजे. त्याचे काही व्हिडिओ जे आहेत त्या मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनाचे बोलतात ते आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहेत कोणीकडे आले त्यांचे हातपाय तोडून टाकू. ठीक आहे, हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसेल तर होम डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालय काय करत आहे बोला. परंतु मला इथे एवढंच सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. आपलं म्हणणं मांडताना वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतात. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम, काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा, विधान परिषदेचा नेता असताना, तो विपक्ष नेता असताना सुद्धा माझं घरावर हल्ले झाले. प्रचंड मोठा हल्ला आहे. एकटाच मी घरात होतो त्यावेळेला सुद्धा मी घाबरतो. मी घाबरत नाही त्याची काही. आमचं लोकांवर विश्वास आहे आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील
ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक त्यांनी या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे. आता असं आहे ना की सत्य हे काय लपून बसत नाही. त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि कोण त्या सगळ्याच्या पाठीमागे आहे, जरांगेंना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत, कोण त्यांना असं करायला भाग पाडत आहे. सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल. परंतु तोपर्यंत जे आहे राज्यातील सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक यांनी जे आहे त्या प्राप्त परिस्थितीत सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. निवडणुका सुद्धा हा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी. तोपर्यंत ते म्हणतात असं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे. मला असं वाटतं आता पाहू सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयोग त्यांच्या ह्या सूचनाचा तर त्यांना काय सांगायचं असं. त्या माणसाला नेता बनवलंय त्या सगळ्यांना म्हणजे आश्चर्य वाटतं मला. धन्यवाद. राज्यातील शांत वातावरण कोणी बिघडू नये, सत्य कधीही लपवून बसत नाही, सर्व गोष्टी बाहेर येतील असं या दरम्यान छगन भुजबळांनी म्हटलं. जरांगेंना चुकीचे सल्ले देणारे कोण आहेत बाहेर येईल असंही या दरम्यान छगन भुजबळांनी म्हटलंय. राज्यातील शांत वातावरण कोणीही बिघडवू नये असा एक महत्त्वाचा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे. सोबतच सत्य कधीही लपवून बसत नाही, सर्व गोष्टी या बाहेर येतीलच असंही मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय. त्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना चुकीचे सल्ले देणारे कोण आहेत हे देखील गोष्टी या देखील गोष्टी भविष्यात बाहेर येतील असं देखील छगन भुजबळांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.